सकाळी सकाळी मस्तपैकी रेडी होऊन इथे आम्ही निघालो आहोत जेजुरी दर्शनाला. 6 वाजता घर सोडलं, त्यामुळे कोणीही नाश्ता केलेला नव्हता. म्हणून सगळ्यांनी ठरवलं की विठ्ठल कामाची इथे आपण थांबूया आणि नाश्ता करूया. सँडविच, मेदूवडा, पोहे, उपमा, ज्याला जे हवं होतं ते मागवलं. मस्तपैकी भरपेट आम्ही इथे नाश्ता केला आणि थोडीशी सेल्फी वगैरे घेत, फोटो काढत, मस्ती करत आम्ही पोहोचलो जेजुरीला. जेजुरीला या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये गर्दी असते. गर्दी टाळून जायचं आम्ही ठरवलं होतं, पण रविवार असल्याने आम्हाला गर्दीही भेटलीच. पण असो, पण आम्हाला ही गर्दी भेटली, पण आम्हाला दर्शनही चांगल्या प्रकारे झालं. जसं नॉर्मली सगळ्याच देवस्थानी दर्शन होतं. थोडंसं आपल्याला धावपळीतच दर्शन होतं, एकदम निवांत दर्शन भेटत नाही. इथे गडावर चढताना आम्ही मस्तपैकी इथे भंडारा उधळला, जे सगळेच करतात, ते रिच्युअल्स आहे आणि हे अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत आहे. त्यामुळे सगळ्यांचे इमोशन इथे जुळलेले असतात, तुम्हाला माहीत आहे. वरती चढल्यानंतर सगळा गड एवढा सुंदर दिसत होता. सगळीकडे जसं बोलतात ना की सोन्याची जेजुरी, हे सगळीकडे हळद हळद भंडारा असतो. त्यामुळे खूप छान, खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि छानही प्रसन्नही वाटतं. गडावरील सगळ्या देवांचे दर्शन घेत घेत आम्ही लाईनमध्ये लागलो. गर्दी असल्याने 1 तास जवळ-जवळ आम्हाला दर्शनाला लागले. म्हणजे लाईनमध्ये, रांगेमध्ये आम्हाला तेवढा वेळ लागला. गर्दी होती, लाईन होती, खूप वेळ लागला, पण बिलकुल कंटाळा नाही आला. छान आम्ही एन्जॉय करत, मस्ती करत आम्ही मस्तपैकी 1 तास तो घालवला आणि इथे दर्शनाला गेलो. जी गर्दी होती, सगळे लोकं खूप छान प्रकारे एन्जॉय करत होते. जसं जो बाहेरचा भंडारा असतो तो उधळत होते आणि इथे खंडोबाचे दर्शन घेत होते. तुम्ही बघू शकता. इथे वाइब्सच अशा असतात की खूप छान प्रसन्न वाटतं आणि अशा प्रकारे आमचं इथे दर्शन झालं आहे. गर्दी असल्यामुळे एकदम शांततेत दर्शन नाही झालं. ओझरतं आम्हाला खंडोबाचं दर्शन झालं. दर्शनानंतर बाहेर आलो. इथे तळी भरली. हे सगळ्यांनाच माहीत आहे, ते रिच्युअल्स आहे, ते आपण करतो. तळी भरल्यानंतर आम्ही इथे प्रदक्षिणा मारली आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हो, पण जाण्याआधी भंडारा उधळणार नाही आणि काही रील्स बनवणार नाही, असं होणारच नाही. तिथे आम्ही रील्स बनवल्या. मस्तपैकी थोड्या वेळ बसलो आणि खंडोबाचे चांगल्या प्रकारे एकदम शांततेत दर्शन घेतलं आणि प्रसन्नपणे आम्ही परतीस निघालो.